हाय फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजच्या सेशनला आपण प्रस्तावना कौशल्य अभ्यासणार आहोत. प्रस्तावनेद्वारे आपण पाठाला सुरुवात करत असतो. त्यामुळे तुमची जी पहिली पायरी आहे ती जर चांगल्या पद्धतीने झाली तर पुढचा जो तुमचा पाठ आहे तो सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे तुमचं जे प्रस्तावना आहे ती चांगल्या स्वरूपाने होणं अतिशय आवश्यक असतं. प्रस्तावना ही प्रभावात्मक स्वरूपाची कशी असावी यासाठी BEd प्रशिक्षणार्थ्यांसाठी सूक्ष्म अध्यापनामध्ये प्रस्तावना ह्या उपकौशल्याचा समावेश करण्यात आलेला आहे. चला तर मग बघूया प्रस्तावना कौशल्य. सुरुवातीला आपण प्रस्तावना ह्या कौशल्याच्या काही व्याख्या बघूया. पहिली व्याख्या आहे, प्रस्तावना म्हणजे अध्ययनार्थ्यांची तात्कालीन मनोवस्था अध्ययनाभिमुख करण्याचा एक प्रयास होय. या ठिकाणी म्हटलेलं आहे, इथे म्हटलेलं आहे की प्रस्तावना म्हणजे अध्ययनार्थाची तात्कालीन मनोवस्था, म्हणजे अध्ययनार्थी कोण तर तुमचा विद्यार्थी, त्याची तात्कालीन मनोवस्था म्हणजे त्या काळामध्ये किंवा तुम्ही ज्या वेळेला शिकवत आहे त्यावेळची त्याची मानसिक अवस्था मनोवस्था ही कशी बनवायची आहे तुम्हाला, अध्ययनाभिमुख म्हणजे तुम्ही जे काही शिकवणार आहे त्याच्याशी समरस अशी त्याची मनोवस्था बनवण्याचं काम किंवा त्याची पहिली पायरी म्हणजेच काय तर प्रस्तावना होय. प्रस्तावना म्हणजे अध्ययनार्थाची तात्कालीन मनोवस्था अध्ययनाभिमुख करण्याचा एक प्रयास होय. तुमचा जो प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी व्याख्या बघूया. अध्ययनकर्त्याचे पूर्वज्ञान जागृत करून अध्ययनाला जाणीवपूर्वक चालना देण्यासाठी अध्यापकाने नियोजित हेतू पुरस्कार केलेले प्रारंभीचे वर्तन म्हणजेच प्रस्तावना होय. जो काही अध्ययन करता आहे म्हणजेच विद्यार्थी त्याचं काय करायचं आहे, पूर्वज्ञान जागृत करायचं आहे. अध्ययनकर्त्याचे पूर्वज्ञान जागृत करून अध्ययनाला जाणीवपूर्वक चालना देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शिकवायचं आहे, अध्ययन करायचं आहे म्हणजेच. मग ह्या अध्ययनाला चालना देण्यासाठी तुम्ही काय केलं, जो विद्यार्थी आहे त्याचं पूर्वज्ञान जागृत केलं. मग चालना देण्यासाठी अध्यापकाने नियोजित हेतू पुरस्कार केलेले म्हणजे तुम्ही हे करत असताना त्याचं आधी नियोजन केलं की तुम्हाला विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान कसं जागृत करायचं आहे, कशा पद्धतीने तुमच्या अध्ययनाला चालना मिळणार आहे याचं तुम्ही आधी नियोजन केलेलं आहे. मग नियोजित हेतू पुरस्कार केलेले प्रारंभीचं वर्तन म्हणजे प्रारंभीचं म्हणजे पाठ सुरू होण्याच्या पूर्वीचं जे वर्तन आहे ते म्हणजेच काय, प्रस्तावना होय. म्हणजे मुख्य मुद्द्याला सुरुवात करण्याआधी तुम्ही काय केलं, विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत केलं आणि तुमच्या अध्ययनाला चालना देण्यासाठी तुम्ही हे वर्तन केलं जे नियोजित स्वरूपाचं होतं, ज्यालाच आपण प्रस्तावना असं म्हटलेलं आहे. पुढची व्याख्या बघूया. अध्ययनार्थ्यास अध्ययनाभिमुख करण्यासाठी सहेतुक अध्यापकाने केलेली वातावरण निर्मिती म्हणजेच प्रस्तावना होय. बघा, या व्याख्येमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की अध्ययनार्थास म्हणजेच विद्यार्थ्याला अध्ययनाभिमुख करण्यासाठी म्हणजे अभ्यासाभिमुख करण्यासाठी सहेतुक कुठला हेतू आहे आपल्याला, की विद्यार्थ्याला आपल्याला काय करायचं, अध्ययनाभिमुख बनवायचं आहे. जरी त्याला हा घटक माहिती नसेल तरीसुद्धा आपल्याला तो घटक शिकवायचा आहे आणि हा घटक शिकवण्याची त्याच्यामध्ये ओढ निर्माण व्हावी असा हेतू ठेवून काय केलं, अध्यापकाने म्हणजे शिक्षकाने काय केलं, एक वातावरण निर्मिती केली, ज्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, प्रस्तावना असं म्हटलेलं आहे. मग थोडक्यात प्रस्तावना म्हणजेच काय, वातावरण निर्मिती किंवा पूर्वज्ञान जागृती किंवा अध्ययनार्थाच्या अध्ययन वर्तनास चालना देणे किंवा प्रारंभीचं वर्तन म्हणजेच काय, प्रस्तावना होय. म्हणजे प्रस्तावनेमध्ये आपण काय करतो, ज्या वेळेला तुम्हाला एखादा घटक शिकवायचा आहे तेव्हा तो घटक डायरेक्ट न शिकवता त्याच्या आधी तुम्ही विद्यार्थ्यांना काही आयडिया देतात किंवा विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करतात किंवा विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करतात की जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढचा जो टॉपिक आहे तो शिकवण्यामध्ये किंवा शिकण्यामध्ये रस निर्माण होईल. मग ही जी काही वातावरण निर्मिती असते त्यालाच आपण प्रस्तावना असं म्हणतो. यावरूनच तुम्हाला प्रस्तावनेचा हेतू काय आहे हे लक्षात आलं असेल की अध्ययनार्थाला अध्ययनशील बनवणे हा प्रस्तावनेचा महत्त्वाचा हेतू असतो. अध्ययनार्थी कोण, विद्यार्थी. मग विद्यार्थ्याला काय करायचं आहे, तुम्हाला अध्ययनशील बनवायचं आहे म्हणजे तो अभ्यास करेल या हेतूने ही प्रस्तावना केलेली असते. अध्ययनार्थ्यांचं पूर्वज्ञान जागृत करणे म्हणजे तुम्हाला जो काही घटक शिकवायचा आहे त्याच्या आधी विद्यार्थ्याला कुठलं ज्ञान असणं आवश्यक आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं. मग ते तुम्ही जागृत केलं की त्यानंतर तुम्ही पुढील मुद्दा शिकवू शकता. त्यानंतर अजून एक हेतू असतो तो म्हणजे वातावरण निर्मिती करणे. जर वातावरण निर्मिती नसेल तर तुम्ही तुमचा मुद्दा योग्य पद्धतीने शिकवू शकणार नाही. त्यामुळे वातावरण निर्मितीसुद्धा करणं आवश्यक आहे. आता आपण प्रस्तावना करत असताना कोणत्या कोणत्या मार्गांचा वापर करता येतो ते बघूया.
प्रस्तावना करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करता येतो, जसं की चर्चा, तुलना, प्रसंग, नाट्यीकरण, अभिरूपता, भूमिका पालन किंवा शैक्षणिक साहित्याचा उपयोग किंवा सृजनशीलता असे विविध मार्गांचा अवलंब करून प्रस्तावना आपल्याला तयार करता येते. चला तर मग आपण हे जे प्रस्तावनेचे विविध मार्ग आहेत ते आता अभ्यासूया. सुरुवातीला जो मार्ग आहे तो आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे चर्चा. चर्चा म्हणजेच काय, तुम्हाला एक टॉपिक डिस्कस करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्रस्तावना करणार तेव्हा तुम्ही काय करणार आहे, विद्यार्थ्यांशी चर्चा घडवून आणणार आहे. आपल्या विषयाला अनुसरून चालू घडामोडीवरून त्या ठिकाणी तुम्हाला चर्चा करता येईल. चर्चेचा विषय हा कसा असायला हवा, सकारात्मक असायला हवा. चर्चेतून वाद निर्माण होणार नाही याचीसुद्धा दक्षता त्या ठिकाणी तुम्ही घ्यायला हवी. तुम्हाला चर्चा जर करायची आहे, परंतु यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याच्या भावना दुखावत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी चर्चा करून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही चर्चा करणार आहे ती सकारात्मक असायला हवी याची काळजी शिक्षकाने घ्यायला हवी. त्यानंतर तुम्ही अजून एका मार्गाचा अवलंब करू शकता, तो म्हणजे तुलना. मग तुलनेमध्ये काय करतो आपण, दोन गोष्टींची एकमेकांमध्ये तुलना करतो. मग तुमचा जो काही पाठ्यघटक आहे त्या विषयाला अनुसरून तुम्हाला दोन घटकांची किंवा दोन व्यक्तींची किंवा चळवळींची काय करायची आहे, तुलना करायची आहे. मग अशा पद्धतीने जर तुम्ही तुलना केली तर तुम्ही तुमचा पुढचा पाठसुद्धा घेऊ शकता. म्हणजे पाठ सुरू करण्याआधी तुम्ही काय केलं, तुलना केली आणि मग ह्या तुलनेतून त्याच्यानंतर तुम्ही पुढचा तुमचा जो पाठ्यमुद्दा आहे त्याला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपण तिसरा घटकसुद्धा बघू शकतो, तो म्हणजे प्रसंग निर्मिती. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एका प्रसंगाची निर्मिती करायची आहे. मग निर्मिती करत असताना याचा अर्थ असा नाही होत की त्या वस्तू तुम्ही त्या ठिकाणी आणून ठेवल्या. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा मुद्दा मांडत आहे त्यावेळेला तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये ते वातावरण आपोआप तयार करायचं आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटेल की आपण या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी खरोखर समाविष्ट झालेलो आहे. पाठाची प्रस्तावना करत असताना विषय घटकाला अनुरूप प्रसंग निर्मिती ही शिक्षकाला करता यायला हवी. प्रसंग निर्मिती ही भाषा, इतिहास या विषयांमध्ये जास्त उपयुक्त ठरते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखादी कविता शिकवत आहे आणि त्यामध्ये एखादा भावुक प्रसंग आहे तर अशा जो प्रसंग असतो त्याची निर्मिती त्या ठिकाणी शिक्षकाला करता यायला हवी. जर इतिहासामध्ये एखादा युद्धाची माहिती आहे आणि त्या ठिकाणी शिक्षकाने जर त्या युद्धाचं अशा पद्धतीने वर्णन करून सांगितलं की ज्यामुळे विद्यार्थ्यांसमोर त्या जो काही युद्ध होतं त्याचे चित्र विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर उभं राहील. मग हे चित्र डोळ्यासमोर उभं राहणे म्हणजेच काय, त्या ठिकाणी प्रसंगाची निर्मिती तुम्ही त्या वर्गामध्ये केलेली आहे. म्हणजे प्रसंग निर्मितीद्वारे सुद्धा तुम्ही प्रस्तावना करू शकता. त्यानंतर अजून पुढचा मुद्दा बघूया आपण, ज्याद्वारे तुम्हाला प्रस्तावना करता येईल, तो म्हणजे नाट्यीकरण. विशेषतः नाट्यीकरण तंत्र ही भाषा म्हणजे जसं की इंग्रजी, मराठी, हिंदी यासाठी जास्त प्रभावी तंत्र मानलं जातं. या तंत्राचा उपयोग विषय, आशय, घटकारूप विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार करता येतो. बघा, नाट्यीकरण हा जो भाग आहे हा जास्तीत जास्त भाषा विषयांमध्ये वापरला जातो. सुरुवातीला जर तुम्ही नाट्यीकरण ह्या तंत्राचा वापर केला तर तुमची प्रस्तावना तुम्हाला अधिक प्रभावी करता येते. आता पुढचा मार्ग बघूया, तो म्हणजे अभिरूपता. अभिरूपता म्हणजे काय, हुबेहूब प्रसंग निर्माण करणे. आधी जे आपण बघितलं होतं प्रसंग निर्मिती आणि अभिरूपता, हे दोनही मार्ग जवळपास सारखे आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला प्रसंग निर्मितीप्रमाणेच वर्गामध्ये प्रसंग निर्माण करायचा असतो, परंतु हा जो प्रसंग आहे हा तुमच्या पाठ्यघटकाशी समरस असायला हवा. जसं की विज्ञानातला एखादा प्रयोग आहे, तो प्रयोग जर तुम्ही वर्गामध्ये सादर केला आणि त्याच्या पुढची पायरी तुम्हाला आज शिकवायची आहे, तर मग आधीच्या तुमच्या पाठामध्ये तुम्ही जो प्रयोग घेतला होता तो तुम्ही दुसऱ्या दिवशी जाताना किंवा आज तुमचा जो पाठ घेत असताना तुम्ही त्याचं जो प्रयोग आहे तो विद्यार्थ्यांना करून दाखवला तर काय होईल, त्या ठिकाणी हुबेहूब प्रसंग निर्मिती होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शिक्षक पुढे कोणता प्रयोग करणार आहे याची उत्सुकता निर्माण होईल. जसं की ज्वालामुखीचा उद्रेक आहे किंवा विज्ञानातील दुर्मिळ प्राणी आहे किंवा वनस्पती आहे, मग ह्यांची चित्र दाखवली किंवा ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो ह्याचा प्रयोग जर शिक्षकाने वर्गामध्ये गेल्यावरती करून दाखवला तर त्याच्या पुढचे जे उपमुद्दे आहे ते शिकण्यासाठी विद्यार्थी उत्सुक होतात. त्यामुळे अभिरूपतेद्वारे सुद्धा तुम्ही प्रस्तावना करू शकता. आता पुढचा मार्ग बघूया, तो म्हणजे आहे भूमिका पालन. शिक्षकाला जर एखाद्या समाजसुधारकाचं किंवा एखाद्या व्यक्तिमत्वाचं चरित्र जर अभ्यासायचं असेल किंवा त्याच्याबद्दल आज शिकवायचं असेल तर अशा वेळेला शिक्षक त्या वेशभूषेमध्ये येऊ शकतात किंवा त्यांचं जर एखादं प्रसिद्ध वाक्य असेल तर ते विद्यार्थ्यांना बोलून दाखवू शकतात किंवा त्यांच्या आवाजामध्ये त्याचं सादरीकरण करू शकतात. अशा पद्धतीने जर शिक्षकाने सादरीकरण केलं म्हणजे त्या व्यक्तीची भूमिकेचं पालन त्या ठिकाणी जर केलं तर त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होते. जर एखादा नेता असेल तर ते ज्या पद्धतीने भाषण देत
देतात त्या पद्धतीच्या टोनिंगमध्ये जर शिक्षकाने बोलून विद्यार्थ्यांना सांगितलं तर अशा वेळेला काय होतं, विद्यार्थीसुद्धा त्या व्यक्तीला ओळखू शकतात आणि सांगू शकतात की बा ह्या व्यक्तीचा बद्दल आज आपल्याला शिक्षक माहिती देणार आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या पाठाबद्दल उत्सुकतासुद्धा निर्माण होते. आणि शिक्षकामध्ये अशा प्रकारची जी कौशल्य आहे ती असणं आवश्यक आहे. शिक्षकाला जर एखाद्या समाजसुधारकाचं किंवा एखाद्या व्यक्तिमत्वाचं चरित्र जर अभ्यासायचं असेल किंवा त्याच्याबद्दल आज शिकवायचं असेल तर अशा वेळेला शिक्षक त्या वेशभूषेमध्ये येऊ शकतात किंवा त्यांचं जर एखादं प्रसिद्ध वाक्य असेल तर ते विद्यार्थ्यांना बोलून दाखवू शकतात किंवा त्यांच्या आवाजामध्ये त्याचं सादरीकरण करू शकतात. अशा पद्धतीने जर शिक्षकाने सादरीकरण केलं म्हणजे त्या व्यक्तीची भूमिकेचं पालन त्या ठिकाणी जर केलं तर त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होते. जर एखादा नेता असेल तर ते ज्या पद्धतीने भाषण देतात त्या पद्धतीच्या टोनिंगमध्ये जर शिक्षकाने बोलून विद्यार्थ्यांना सांगितलं तर अशा वेळेला काय होतं, विद्यार्थीसुद्धा त्या व्यक्तीला ओळखू शकतात आणि सांगू शकतात की बा ह्या व्यक्तीचा बद्दल आज आपल्याला शिक्षक माहिती देणार आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या पाठाबद्दल उत्सुकतासुद्धा निर्माण होते. त्यानंतर आपण पुढचा मार्ग बघूया, तो आहे शैक्षणिक साहित्याचा उपयोग. शैक्षणिक साहित्य शिकवताना अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, त्यामुळे शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून तुम्ही प्रस्तावना करू शकता. आधुनिक शैक्षणिक साहित्य टाकाऊपासून टिकाऊसुद्धा बनवली जातात. या शैक्षणिक साधनाला प्राधान्य दिल्यामुळे काय होतं की अध्यापकाची जी सृजनशीलता आहे ती तर दिसून येतेच, सोबतच विद्यार्थ्यांचं सुद्धा लक्ष विचलित होत नाही आणि आपल्याला पुढे आता काय शिकायचं आहे याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही शैक्षणिक साहित्याचा वापर केला तर तुम्हाला पुढे जो घटक शिकवायचा आहे तो तुम्ही अतिशय प्रभावीपणे शिकवू शकता. त्यानंतर आता आपण पुढचा मार्ग बघूया, तो आहे सृजनशीलता. सृजनशीलता म्हणजेच काय, क्रिएटिव्हिटी किंवा नवीन गोष्टीची निर्मिती करणे. मग यामध्ये शिक्षक काय करतात तर यामध्ये अध्यापक आपल्या नवविचारांचा प्रभावीपणे उपयोग करतात. जुन्या बोधकथा नवीन विचारामध्ये बद्ध करून ते सांगतात. विडंबन काव्य, हास्यकथा, विचारांना धक्का देणाऱ्या कल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन कल्पना आशयानुसार विद्यार्थ्यांसमोर ते या ठिकाणी मांडतात. म्हणजे जे काही जुन्या पद्धतीने आतापर्यंत अध्यापन होत आहे तशा पद्धतीने रटाळवाणं अध्यापन न करता शिक्षक म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने एका नवीन पद्धतीचा अवलंब करून तुम्हाला हवं तसं म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला खिळवून ठेवता येईल या पद्धतीने तुम्ही तुमच्याच एका क्रिएटिव्हिटीचा वापर करून अध्यापन करू शकता. ठीक आहे, तर हे होते अध्यापन पद्धतीचे किंवा प्रस्तावनेचे विविध मार्ग की ज्याचा वापर करून तुम्ही सुरुवातीला पाठ सुरू होण्यापूर्वी प्रस्तावना करू शकता. ह्या 8 विविध मार्गांचा अवलंब करून तुमची प्रस्तावना अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आता या प्रस्तावनेचे निकष कुठले असतात ते आता आपण बघूया. प्रस्तावनेमध्ये 4 मुख्य गोष्टी असणे अतिशय आवश्यक आहे. पहिली म्हणजे पाठ्यवस्तूशी संबंधित प्रेरणादायी प्रस्तावना असायला हवी. म्हणजे तुम्ही जो काही घटक शिकवणार आहे त्याला प्रेरणा देणारी तुमची प्रस्तावना असायला हवी. जर तुम्ही जी प्रस्तावना देत आहे त्याचा पाठ्यवस्तूशी काहीही संबंध नसेल तर ती प्रस्तावना त्या ठिकाणी निरर्थक ठरेल. नंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील तसेच पूर्वानुभवाशी सांगड घालण्याची प्रस्तावना असायला हवी. म्हणजे तुम्ही जे काही प्रस्तावना करत आहे ही विद्यार्थ्यांच्या परिचयाची असायला हवी किंवा याआधी त्यांना त्याबद्दल थोडीफार कल्पना असेल तरच ते तुमचा जो पुढचा मुद्दा आहे तो समजू शकतील. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये येतो तो म्हणजे पाठाच्या प्रारंभीलाच अध्ययनार्थीला लक्षवेधक प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. सुरुवातीला जर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली नाही किंवा जर विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपण आज जो घटक शिकणार आहे तो फार कठीण आहे तर अशा वेळेला काय होतं, त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण होणे किंवा तो विषय सोपा आहे तो आपल्याला समजू शकेल याची जाणीव आपल्याला विद्यार्थ्यांना प्रस्तावनेमध्ये करून देता यायला हवी. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे प्रस्तावना आणि विषयवस्तूंचं अध्ययन अध्यापनामध्ये सकारात्मक दुवा साधणे आवश्यक. आपण प्रस्तावना तंत्राची जी उपकौशल्य आहे ती आता आपण अभ्यासणार आहोत. चला तर बघूया प्रस्तावना कौशल्यामध्ये कोणकोणत्या उपकौशल्यांचा समावेश होतो. प्रस्तावना कौशल्यामध्ये ज्या मुख्य उपकौशल्यांचा समावेश होतो ती म्हणजे लक्षवेधक प्रारंभ, संबंधित पूर्वज्ञानाची जागृती, त्यानंतर कुतूहल निर्मिती, शैक्षणिक साधने व क्लुप्त्यांचा वापर, तसेच हेतुकथन व शीर्षक लेखन. आपण प्रस्तावना समजून घेतली, आता त्याची उपकौशल्यसुद्धा समजावून घेऊया. चला तर मग सगळ्यात पहिलं जे उपकौशल्य आहे ते बघूया, ते म्हणजे लक्षवेधक प्रारंभ. पहा, या नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे, अतिशय लक्षवेधक करायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं तुमच्याकडे लक्ष
पेलला जाईल. विद्यार्थ्यांना अध्यापनात प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये नवीन पाठ्यभागाविषयी कुतूहल किंवा जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी पाठाचा प्रारंभ लक्षवेधक व अध्ययनाभिमुख असायला हवा. त्यासाठी पाठाच्या सुरुवातीला विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य जर तुम्ही दाखवले, क्लुप्त्या वापरल्या, प्रश्न विचारले किंवा विविध कृती जर तुम्ही करून दाखवल्या, तर यामुळे त्यांच्या विचारांना प्रेरणा मिळते आणि नवीन पाठ्यभागाकडे ते अवधान केंद्रित करून पाहतात. म्हणजेच काय, इथे तुमची पाठाची सुरुवात कशी होते, अतिशय लक्षवेधक पद्धतीने होते. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही काय केलं, विद्यार्थ्यांचं लक्ष खेचून घेतलं. कशा पद्धतीने, तुम्ही त्यांना एक शैक्षणिक साहित्य दाखवलं किंवा त्यांना प्रश्न विचारले किंवा जर तुम्ही एखादी भूमिका करून गेले, तर त्यामुळे काय होईल, विद्यार्थी तुमच्याकडे लक्ष केंद्रित करतील. म्हणजे तुम्ही पाठाची सुरुवात कशी केलेली आहे, लक्षवेधक पद्धतीने केलेली आहे की नाही, हे सुद्धा प्रस्तावनेमध्ये पाहणे अतिशय आवश्यक असते. त्यानंतर पुढचं उपकौशल्य यामध्ये येतं, ते म्हणजे संबंधित पूर्वज्ञानाची जागृती. नवीन पाठ्यघटक शिकवताना अध्ययन संक्रमणाचा उपयोग करता येतो. इथे मात्र धनात्मक अध्ययन संक्रमणाचा योग्य उपयोग करता येईल. आता धनात्मक संक्रमण म्हणजे काय, म्हणजे तुम्ही आधी जे शिकलेलं आहे त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला या प्रस्तावनेमध्ये मिळायला हवी. नाहीतर मग तुम्ही जी काही प्रस्तावना करत आहे ती जर पाठ्यवस्तूशी संबंधितच नसेल, तर तुम्ही जी प्रस्तावना करत आहे ती अर्थहीन होईल. त्यामुळे उपकौशल्य बघूया, ते म्हणजे कुतूहल निर्मिती. मानवाचे कुतूहल करणे ही सहज प्रवृत्ती आहे. जिथे कुतूहल असतं त्या ठिकाणी तो काहीतरी नवीन शोध घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच अध्यापनामध्ये सुद्धा कुतूहलाला महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून ज्या वेळेला शिक्षक प्रस्तावना करत असतात तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहलाची निर्मिती करायला हवी. म्हणजे शिक्षकाने एकदा प्रस्तावना केली की त्यामध्ये तो जो काही मुद्द्यांचा समावेश करत आहे, अशा वेळेला विद्यार्थ्यांना त्यामध्ये कुतूहल निर्माण व्हायला हवं की आता शिक्षक यापुढे आपल्याला कुठला घटक शिकवणार आहेत. मग ही कुतूहल निर्मिती करणे हे प्रस्तावनेमधलं महत्त्वाचं उपकौशल्य मानलं जातं. त्यानंतर आपण पुढचं उपघटक कौशल्य बघूया, ते म्हणजे शैक्षणिक साधने व क्लुप्त्यांचा उपयोग. आपण आधी लक्षवेधक जे पायरी बघितली होती की लक्षवेधक प्रस्तावना तुम्ही केलेली आहे किंवा लक्षवेधक प्रारंभ केला, त्यावेळेला आपण पाहिलं होतं की शिक्षकाने प्रस्तावनेमध्ये जर काय केलं, शैक्षणिक साहित्याचा वापर केला, तर काय होईल, तुमच्या पाठाची प्रस्तावना अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. म्हणजे शिक्षकाला काय करायचं, प्रस्तावनेमध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर केलेला आहे की नाही हे सुद्धा या ठिकाणी बघितलं जातं. मग शैक्षणिक साहित्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही संज्ञा लिहू शकता, नियम लिहू शकता किंवा एखाद्या जे आहे त्याची डायग्राम काढू शकता. तर त्याचबरोबर प्रतिकृती आणू शकता किंवा एखादं ॲनिमेशन किंवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे विविध क्लुप्त्यांचा किंवा शैक्षणिक साहित्याचा वापर करून सुद्धा तुम्ही प्रस्तावना करू शकता. मग अशा पद्धतीने तुम्ही प्रस्तावना केली आहे की नाही हे सुद्धा प्रस्तावनेमध्ये पाहिलं जातं. त्यानंतर पुढचं जे उपकौशल्य आहे ते आहे हेतुकथन व शीर्षक लेखन. आता हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला तुमचं प्रस्तावना होते त्यानंतर तुम्हाला हेतुकथन करायचं असतं आणि तुम्ही जो घटक शिकवणार आहे त्याचं नाव तुम्हाला फळ्यावरती लिहायचं असतं. प्रस्तावना त्याच वेळेला परिणामकारक होईल ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांना कोणते नवीन अनुभव देणार आहोत याची स्पष्ट कल्पना त्यांना येईल. या हेतुकथन कसं केलं जातं, तर आज आपण हा घटक अभ्यासणार आहोत. जसं की आज आपण स्थितीज ऊर्जा हा घटक अभ्यासणार आहोत. हे जे वाक्य शिक्षकाने सांगितलं यालाच काय म्हटलेलं आहे, हेतुकथन. आणि मग नंतर काय करतील शिक्षक की आपण स्थितीज ऊर्जा हा घटक अभ्यासणार आहोत, म्हणून मग नंतर शिक्षक स्थितीज ऊर्जा ह्या शब्दाचं फलकावरती लेखन करतात. म्हणजे या पद्धतीने काय होतं, तुमचं जे प्रस्तावना जे कौशल्य आहे ते पूर्ण होतं. म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्हाला हेतुकथन आणि शीर्षक लेखन करावं लागते. म्हणजे ही जी 5 आपण उपकौशल्य बघितली होती, या कौशल्यांचा वापर करून तुम्हाला प्रस्तावना करावी लागते. पुन्हा एकदा बघूया. म्हणजे प्रस्तावनेमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही प्रस्तावना लक्षवेधक केलेली आहे की नाही हे बघितलं जातं. सोबतच तुम्ही जी प्रस्तावना करत आहे ती पूर्वज्ञानाशी संबंधित आहे की नाही हे बघावं लागतं. त्याचबरोबर तुम्ही कुतूहलाची निर्मिती केलेली आहे की नाही हे सुद्धा पाहावं लागतं. तुम्ही या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वापरलं आहे का हे सुद्धा बघितलं जातं. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेवटी हेतुकथन केलेलं आहे का, शीर्षक लेखन केलेलं आहे का हे सुद्धा प्रस्तावनेमध्ये महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आज आपण प्रस्तावना कौशल्य अभ्यासलं, ज्यामध्ये आपण प्रस्तावनेचा अर्थ समजून घेतला, प्रस्तावनेचा नेमका काय हेतू असतो, यामध्ये कोणत्या कोणत्या मार्गांचा अवलंब करून तुम्ही प्रस्तावना करू शकता, सोबतच प्रस्तावनेमध्ये कोणकोणत्या उपकौशल्यांचा समावेश होतो हे सुद्धा आपण बघितलं. तर आजचं सेशन तुमच्या सगळ्यांना आवडलं असेलच. पुढच्या सेशनला आपण एका नवीन कौशल्यासोबत भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय. हाय फ्रेंड्स.